निघण्याची वेळ आली ती कर्मभूमीकडे म्हणजे सासरी. हो नमस्ते मंडळी, जय गजानन. असं गच्च मिठी मारून गेलं ना मम्मीला तर पुढच्या भेटीपर्यंतची उर्मी राहते. तत्पूर्वी पप्पांनी माझ्यासाठी नवीन पार्लेजी बिस्किट आणले होते, ते टेस्ट केले तर असं वाटलं पार्लेजी तुम क्यू बदल गए. सगळ्यांशी भेटून निघाले. मावशी आली होती, तिला भेटले. गब्बरचा सुद्धा लाड केला. हा मला सोडायला निघाला होता. माझा भाऊ, थोडीशी गाडी लेटच होती तर आम्ही निघालो. तर प्रत्येक वेळी माहेरी आलं ना कितीही वेळ आहे तर पहिली भेटीची जशी ओढ राहते तशीच राहते. हा मला सोडून पटकन निघाला, तसं काही मी परत जाणार होते. असो हा गमतीचा पार्ट आहे. तर मी प्लॅटफॉर्मकडे निघाले. गाडी आली काही वेळातच आणि मग बसले मी. फारच थोडीशी गरमी होती. माझ्या बाजूला श्रीलंकियन बसलेले होते. त्यांच्याशी बोलताना गप्पा मारताना वेळ निघून गेला कसं कळलंच नाही. आणि अशी हिरवळ दिसली ना समजायचं एमपीची बॉर्डर लागली. हे टनेल्स ना मला नेहमी रिमाइंडर देतात की लाईफमध्ये कितीही अंधकार येवो प्रकाश येतोच. चला भेटूया. बाय बाय. नक्की सबस्क्राईब करा.